सर आपण आलात, आमच्या वडील रूपी आपण आशीर्वाद दिला. आई वडील नाहीत आम्हाला, त्याच्यामुळे वडिलांचा आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. दादासाहेब आणि तावरे साहेबांबद्दल बोलायला पुढच्या योग्य वेळेस मी बोलन, कारण आजचं स्पीच हे वेगळं आहे. सर्व माझे कॉलनीवासी, मित्र कंपनी आणि खोडेवर साहेब, आपण दरवर्षी इथं येणार आहेत. कुठेही गेलात तरी आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. कार्यक्रमाला आल्यापासून काही पालकांशी माझा संवाद झाला सर. काही पालकांनी सर मला फक्त नवोदय 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 हा विषय केला. पण सर जिल्ह्यामध्ये CBSE स्कूलचं एकमेव रेसिडेन्शियल मला वाटतं एक रमेश रावचं आहे, त्याच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही. पण जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं CBSE स्कूलचं रेसिडेन्शियल स्कूल हॉस्टेल आपल्याकडे आहे. विजयंडीचं गोरगरिबाचे मुलं आपल्याकडे आहेत. डोंगरपट्ट्यामधल्या पालकांना काही माहीत नसतं, तसं या गरीब कुटुंबातल्यांना CBSE स्कूल माहीत नाही. कानावर एक गोष्ट, जसं आपण परळी आजूबाजूच्या लातूर आणि 3-4 जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर फक्त शाहू कॉलेज शाहू कॉलेज शाहू कॉलेज. त्यांचं ध्येय काय असतं, फक्त शाहू कॉलेजला लागलं म्हणजे माझा मुलगा डॉक्टर झाला, शाहू कॉलेजला लागलं म्हणजे माझा IITला गेला. तसं पालकांनी एक मानसिकता बनविली की आमचा मुलगा जर नवोदयला लागला की तो बनला. यश तिथं नाही, यश हे खरं 10वीच्या नंतर चालू होतं. आणि ज्या नवोदयमध्ये जे तुम्हाला सिलेबस शिकवला जातो, जिल्ह्यामधून 100 जागा असतात, 200 जागा असतात, त्याच्यासाठी 25,000 विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमधून 100 मुलं निवडले जातात. मग हे बाकी 19-20,000 कुठं जाणार? याच्यासाठी शासनांना 2025ला जी जाग आली ती प्रदीप खाडेंना 2007-08लाच या भागामध्ये CBSE स्कूल काढायची कल्पना सुचली. आज शासनाला वाटायला की प्रत्येक शाळेमध्ये CBSE पॅटर्न लागू करावा. कशासाठी? कारण आपल्याला जायचे कोणत्या मार्गाला? आपण नवोदय हे डोळ्यात धरू नका. नवोदय तुम्हाला 6वीच्या नंतर आहे. तुम्हाला पहिलीपासून CBSEचं शिक्षण या स्कूलमध्ये देण्याचं काम आम्ही करतात. तुम्हाला कुठंच भेटणार नाही. मी नवोदयची पुन्हा कोणत्या स्कूलची टीका करीत नाही. मी फक्त पालकांना हे समजून सांगतो सर, की बऱ्याचशा पालकांना, मला असं वाटतं आता एका पालकांनी मला विनंती केली, सर तुम्ही 2-3 महिन्यात 1 महिन्यात तुम्ही एक पॅरेंट्स मीटिंगला पण येत जा. मी 100% तुम्हाला एक अजून गेल्या वर्षी शब्द दिलता की याच आपल्या CBSE स्कूलमध्ये 9वीचा वर्ग चालू करीन. सर मी यावर्षी 9वीची बॅच आपली चालू झाली. पुढच्या वर्षी या भागातला CBSEतला 10वीचा विद्यार्थी हा देशातल्या 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला चांगल्या गुणांना दिसत. म्हणजे जे 9वीला आहेत ते 9वीला फक्त आपल्या दिंडोडमध्ये नाही, देशातल्या 9वीच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन करीत आहेत. त्या दिवशी तुम्ही सांगा की या विद्यालयातले टीचर कसे आहेत या स्कूलमधले. आणि तुम्हाला एक आवर्जून एक शब्द देतो मी, की पुढच्या वर्षीचं सेंटर पण जसं महाराष्ट्र साहेब, आमचं DED कॉलेजचं सेंटर अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं होतं. कारण इन कॅमेरा एक्झाम आणि ह्याच्यामध्ये DED कॉलेज आपण खूप टॉप लेवलवर केलं. कारण कोणताही शिक्षक असा घडू नये ज्याच्याकडून पुढची पिढी चुकीची घडल, अशातला मी संस्थाचालक आहे. मी तुम्हाला आवर्जून एक शब्द देतो की मला वाटतं आपण पुढच्या महिन्यामध्ये मी चाललो आहे सिंगापूरला. तर मी सिंगापूरच्या काही स्कूल्सशी संपर्क करायलोय. तर बीड जिल्ह्यातला नाही, महाराष्ट्रातला विजयंतीच्या संस्थाचालकामधला पहिला विद्यार्थी जर फॉरेनला जाईल आणि तिथल्या त्या शाळेतल्या त्या सिलेबसची जर काही करीन 8 दिवस, तर ते फक्त यश इंटरनॅशनल स्कूलमधला जाईन. 5 विद्यार्थी मी दरवर्षी फॉरेनच्या टूरमध्ये आणि तिथल्या शाळेमध्ये, तुम्ही फक्त नवोदय म्हणतात हो, मी तुम्हाला फॉरेनमध्ये नेऊन घालतो आणि तिथलं शिक्षण शिकवतो, तुम्हाला त्याच करिअरमध्ये नेऊन घालतो. IB स्कूलच्या सुद्धा शिक्षणाची काय पद्धत आहे हे तुम्हाला दाखवतो. आपण बोलण्यासारखं भरपूर आहे, पण योग्य वेळेस मी तुम्हाला पॅरेंट्स मीटिंगमध्ये पण बोलन. आपण सगळेजण आलात, कार्यक्रमाला सगळ्यांनी वेळ दिला. वापस जात असताना आभार प्रदर्शनासाठी पण मी थांबलोय की आपण व्यवस्थित जा. जर लांबून आल्या असताना, लांब असेल तर आपण मुक्काम करा. आपल्याकडे मुक्कामाची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. उशीर झाला तर जाऊ नका, ती काळजी माझी आहे एक पालक म्हणून. कारण आपण जर एखाद्या
मुलाला घेऊन चाललात तर ती जिम्मेदारी माझी. त्याच्यामुळं आपण आता संध्याकाळी कोणत्याही मुलाला घेऊन जाऊ नका. जर जवळ असताना तर घेऊन जा, लांब असताना तर उद्या न्या. याबद्दल मी तुम्हाला पुन्हा आश्वस्त करतो. आणि साहेबांनी सांगितलं काही ॲक्टिव्हिटी जसं स्पोर्ट्सच्या असतील किंवा कलामधल्या असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी स्टेट लेवलचे काही गेस्ट लेक्चर पुढच्या वर्षीपासून बोलवणार आहे. जे सिनियर कॉलेजला ज्युनियरला असतात तसं टीचरमध्ये पण काय आहेत सर, तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांचेही वेगवेगळे आपण क्लास घेऊ. आणि या भागातल्या गोरगरीब विद्यार्थ्याचा नक्की तातूचं जे मार्गदर्शन ठेवलं त्याच्या मागला उद्देशच एक होता तातूचा की ते IRS आपल्या कनेरवाडीमधून आहेत. त्यांच्या वडिलांचं जर बघितलं ते एक साधं बरोबर आहे ना, एक किराणा दुकान होतं. त्या किराणा दुकानामधून त्यांनी एक IRS घडवला, एक डॉक्टर घडवला, एक जज घडवला आणि एक जेजेला मोठा एक प्राध्यापक पण घडवला. तसंच आपल्या भागातला सुद्धा विद्यार्थी हा पुढे भविष्यामध्ये मोठा हो ही आमची प्रार्थना आहे. आम्ही त्याला यशस्वी करण्यासाठी आमचा पूर्ण स्टाफ, आमचं पूर्ण कर्मचारी वर्ग आणि सगळ्यांची मेहनत आहे. नक्की एक दिवस या भागातला विद्यार्थ्याचा सत्कार करायला सुद्धा डॉक्टर साहेब येतील. कारण डॉक्टर साहेबाच्या आवाजामध्ये डॉक्टर साहेबांचं वय मला कुठंच जाणवलं नाही. मी खोडेवर साहेबांना म्हणलं आवाज कसा आहे, तसं आपण नक्की या भागातल्या विद्यार्थ्यांना मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. एखादी चूक असेल तर मला कानात सांगा, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करीन शाळेच्या वतीनं. आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण कुणीही उशिरा जाऊ नका. आणि आपण ह्या शाळेवर टाकलेला, या CBSE स्कूलवर टाकलेला विश्वास मी नक्कीच सांगतो ते तुम्ही 10 गावात नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये सांगता की आमचं भाग्य होतं आम्ही यश इंटरनॅशनल स्कूलला आमचा मुलगा टाकला, एवढा विश्वास देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, सर्व कर्मचाऱ्यांनी मान दिला, विशेष करून माझ्या सर्व स्टाफचं. डॉक्टर साहेब, मी मनोज गित्ते साहेब गेले आता सगळ्यात महाराष्ट्रातल्या टॉपच्या आम्ही गॅदरिंगचे इव्हेंट मॅनेजरला बोललो होतो, पण आमच्या लहान्यानं विनंती सांगितली की म्हणला आपल्या स्टाफमध्ये जे आहे ते इव्हेंट मॅनेजरमध्ये नाही. त्याच्यामुळे आपल्या स्टाफची जी कला आहे, आपल्या स्टाफनं जे घडवलीत मुलं ते त्यांना दाखवू दे म्हणला. त्याच्यामुळं मी खरंच तुमचं पण एकदा आभार मानतो. सर्वांनी खूप चांगलं परिश्रम घेतलं. सर्वांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.